मी संस्कृती अभिनेत्री शास्त्री सेवा संमेलनाचे सगळे कार्यक्रम साहेब आणि इथे वगैरे सगळे साधक मी गणेश हेनी कामावरच आहे गव्हर्नमेंट कॉलेजला आणि एचओडी म्हणून काम केलेलं आहे रिटायर्ड झालो 3 वर्ष झाले आणि मधल्या 10-12 वर्षांमध्ये मला इतकी ऍसिडिटी झालं होतं भरपूर की संपलं म्हटलं आपण म्हणजे वयारोज 40-40-80 80 आतापर्यंत आणि त्याच्यासोबत सगळ्या ती ऍसिडिटी सोबत स्किनचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि वर्टिगो चक्कर येणं आणि प्लस ऍसिडिटी इतकं भयंकर कॉम्बिनेशन आहे की सगळं ऍडमिट मी 4 वेळा ऍडमिट झालेलो आहे 1.5 वर्षावर 2 वेळा सगळं मॉनिटर वगैरे सुद्धा झालेलं हार्ट अटॅकच्या खालची जवळजवळ 2 वेळा डॉक्टर टीका रेड्डी आहे ऍक्च्युली या हे कसं दुसरं म्हणायचं त्यावेळेस डॉक्टर टीका रेड्डीचा परिचय झाला आणि माझं त्या 4 दिवसामध्ये जवळपास 6-7 किलो वजन कमी केलं होतं. पहिलेच मी बारीक म्हणजे 58 किलो होतं त्याच्यावर 150 किलो तिथं तो गॅप झाला तुम्ही हाताळतच नाही वजनच नाही पण नंतर मग जे चक्र केलं जे ऍसिड त्रास वाढला तो त्रास वाढला काही केलं ते समजूया गीता देवीला सांगितलं वगैरे की थोडी 3 महिन्यापूर्वी गोष्ट आहे तुम्हाला यायचंच आहे आणि मग अक्षरशः वाटलं म्हणजे रिझल्ट मला माहिती होते म्हणजे अजून काय होणार आपण 40 किलोचं होते फायदा होईल कारण शास्त्रीने सांगितलं 35 किलो वजन असलेली मग मला अजून विश्वास आहे चला आपलं होऊ शकते तर या 7 दिवसामध्ये खाण्यापिण्याचा सगळं खाण्यापिण्याचाच प्रॉब्लेम आहे म्हणजे मला नाहीची जी थोडी मोठी आहे की म्हणजे चांगला सवय आहे म्हणजे तो पोहे झाले साबुदाणा झाला बाबर झाला मैदा प्रोडक्ट आहे बेसन आहे असं सगळं आणि हे या 7 दिवसात सगळं खायचं काही नाही ऍसिडिटी नाही काय नाही काय नाही एकही गोळी नाही एक असं सांगायचं की पहिल्या दिवसात थोडा स्पीकरमध्ये प्रॉब्लेम झाला त्याचा मला खूप फायदा झाला फायदा असं आहे मी 15 वर्षानंतर पहिल्यांदा 7 दिवस मला एक फरक दिसतोय म्हणजे मी तिथे मागे खुर्चीवर बसतो झालो 15 मिनिटात उजवी हो जाए काय सगळं इथे बसतो जे बसतो बसतो ते खूप मोठा फायदा झाला मला तर हे सगळं आणि नंतर असं झालं की सगळ्या चविष्ट गोष्टी बनायला लागल्या खायची इच्छा खूप जबरदस्त झाली जसं वडा सामानाला खूप आवडायचं अजूनही आवडतं काय खाऊ शकायचं नाही ऍसिडिटी म्हणून त्या दिवशी बनला वडा बनला 3 पीस खायचे होते 7 खाऊन टाकले आणि मग काय मजा मग ती ऍसिडिटी वाढली जे करायचं तरी थोडासा हाताला संध्याकाळी आणि रात्री मग शेवटी भवनाची मला भरपूर सगळं भवन केला आणि दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश हे सगळ्यासाठी सांगतो मी की याच्यापूर्वी पण मला आमचं माहिती थोडं जरी जास्त झालं आणि दुसरा दिवस पूर्ण असं हे जायचं ड्रॉपनेस वीकनेस चक्कर येण्याचं यावेळेस काही वाटलं नाही एकदम फ्रेश तो एक मोठा फायदा झाला असे खूप फायदे झाले छोटे छोटे भरपूर फायदे झोप मला अस्वस्थ लागायची या 7 दिवसात झोपले की झोपले लगेच एक वेळ फक्त बाथरूम मध्ये 4 वाजता याच्यापूर्वी मी जवळपास 2 ते 3 वेळा बाथरूम मध्ये असतो असे एक फायदे झाले मला आणि असं सगळं आहे याच्यामध्ये जे आहे अखंड स्वस्थ अखंड शक्ती अखंड आनंद अखंड ज्ञान अखंड प्रेम हे जर पाहिजे असेल तर या धन्यवाद त्यांनी आम्हाला या मार्गावर आणलं आणि त्यांचे
त्यांचे आभार करतो. डॉक्टर गीता दिदीचे मनापासून धन्यवाद. त्यांनी मला इकडे आणले असेल तपशीला सुंदर थांबा परिवार तो आहे त्यांनी उत्कृष्टरित्या हे आयोजित केलेलं आहे. जेवणाची बसण्याची व्यवस्था वेळेचं बंधन एकदम परफेक्ट सामान आहे. स्वच्छता खूप चांगली आहे. त्यांनी पहिल्यांदा या सगळ्यांची आभार. आणि माझे दोष तुम्ही ऐकून